नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शपथविधी झालेला आहे, शासनाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे, मुख्यमंत्र्यांचा पहिला दिवस सुरू झालेला आहे आणि त्यांची मुलाखत सुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिली असेल. महत्त्वाकांक्षी आहेत मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार आणि अर्थातच त्यांचा पक्ष, आणि त्यामुळे अनेक स्वप्न आहेत त्यांच्या समोर. अनेक वाटांवरती त्यांना एकाच वेळी चालायचे, अनेक काटे सुद्धा त्या वाटांवरती असणार आहेत. या परिस्थितीमध्ये या नव्या सरकार समोरचा अजेंडा काय असणार आहे? पक्षाचा दृष्टिक्षेप वेगळा असतो, तिकडचा अजेंडा वेगळा असतो, पण सरकारसमोर काही रिअलिस्टिक अजेंडा घेऊन चालायचं असतं. तो कोणता असेल, असावा, आणि त्याच्यामधली आव्हानं कोणती आहेत आणि येऊ घातलेली आहेत, याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सर. भाजपची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार पराग अळवणी. पुण्याहून आपल्यासोबत आहेत सत्यजित तांबे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत गिरीश कुबेर असतील, लोकसत्ताचे संपादक आणि ज्यांनी मगाशीच मुलाखत घेतली देवेंद्र फडणवीसांची. आणि आपल्यासोबत आहेत एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर. राजू सर, आपण आता त्यांचा विधिमंडळ पत्रकार सभेमधला पत्रकार परिषद वार्तालाप सुद्धा बघितला, नंतर मुलाखत पण बघितली. ज्या प्रकारे ते भूमिका पोच करतायत स्वतःची मुख्यमंत्री म्हणून, काय तुम्हाला वाटतं, काय इम्प्रेशन झालं तुमचं याबद्दलचं? माझं पहिलं इम्प्रेशन तर खूप आश्वासक अशी ती मुलाखत आणि त्यांचा वार्तालाप जो होता तो होता असं मला वाटलं. आणि खास करून आत्ताच्या लोकांच्या मनामध्ये सरकारच्या विषयीच्या ज्या भावना आहेत, ज्या मुख्यत्वे त्यांना सरकारकडून म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये त्यांचा ज्या गोष्टींशी संबंध येतो, असं मग ते रेशनिंगचं ऑफिस असेल, तलाठ्याचं ऑफिस असेल, अशी छोटे छोटे ज्या सरकारी सेवा आहेत त्यांच्याबद्दलचं जे लोकांचं मत आहे, पोलीस दल असेल, टोलवाले असतील, त्याच्यातनं लोकांचं सरकारच्या विषयीचं मत बनलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये, किंवा ते वर्षानुवर्ष त्याच्यावरच बनत जातं. आणि त्याच्यामध्ये कमालीचा भ्रष्टाचार आणि एक प्रकारचा अनाचार जो माजलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्यातून सुटका करण्याचा आपला इरादा आहे. हे त्यांनी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जे त्याबद्दलचं विधेयक आणायचं सांगून जो त्यांनी त्यांची त्याबद्दलची भूमिका मांडली, मला असं वाटतं की ती सगळ्यांनाच दिलासा देणारी, जर खरंच त्या अर्थानं त्यांना पुढच्या काही वर्षामध्ये करता आलं तर अशी ती भूमिका ठरेल. नंतरच्याही मुलाखतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यातून एक गोष्ट अशी जाणवली की नुसते प्रश्न, म्हणजे विरोधी पक्षामध्ये असताना ते जे बोलत होते, टीका करत होते, हल्ले चढवत होते, सरकारचं वाभाडं काढत होते, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे महाराष्ट्राच्या पुढचे प्रचंड मोठे वासून उभे असलेले जे प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाच्या बद्दल, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत. जादूची कांडी आणून सगळे फिरवून प्रश्न सुटू शकत नाहीत. हे जरी खरं असलं तरी सुद्धा वास्तववादी काही उपाय आणून ह्या प्रश्नांची तड पुढच्या काही वर्षांमध्ये आपण लावू शकू, असा विश्वास त्यांनी या मुलाखतीमधूनही दिला. आणि मला असं वाटतं की याच पद्धतीनं जर ते काम करत राहिले, म्हणजे जे ते बोलले त्यातल्या काही गोष्टी जर त्यांना पुढच्या काही काळामध्ये करता आल्या तर त्यांचा मार्ग खूप सुकर होईल. त्यांच्या सुदैवानं गेल्या काही वर्षांमध्ये सरकारच्या बद्दलची सर्वसामान्य लोकांची भावना इतकी निगेटिव्ह झालेली आहे की थोडं जरी बरं काम केलं तरी सुद्धा शाबासकी मिळू शकेल अशी आत्ताची स्थिती आहे. आणि ह्या परिस्थितीचा फायदा ते घेऊ शकतील असा विश्वास या आजच्या त्यांच्या पहिल्या दिवसाच्या ते जे काही बोलले त्याच्यावरून मला असं वाटतं काढता येईल. सत्यजित, मी तुमच्याकडे येतोय. खास करून ह्याला एक तुमच्यासाठी या प्रश्नाला एक छोटीशी जोडणी, म्हणजे त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना एका उत्तराच्या दरम्यान काही कामं आधीच्या मुख्यमंत्र्यांनी चांगली करून ठेवलेली आहेत, पण काही अडचणी वगैरे आहेत असं त्यांनी केलेलं आहे. पुन्हा पुन्हा हे नेहमीच दिसून येते की पृथ्वीराज चव्हाणांना त्या दृष्टीनं कोणी इतकं टार्गेट करत नाहीये. आणि आता एक पुढे नवीन वारसा तयार करायचा आहे, आधीच्या सगळं संचित घेऊन, डेबिट बॅलन्स सगळा घेऊन पुढे जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज ज्या प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री बघायला मिळत आहेत, काय तुमचं इम्प्रेशन मधलं किंवा तुमचं जे काय वाटतंय ते स्पष्ट मत? नाही, सुरुवातीलाच म्हणजे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं, जवळजवळ म्हणलं तर पूर्ण बहुमतच देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या अपेक्षा या सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या आहेत. मोठी आश्वासनं त्यांनी या निवडणुकांमध्ये दिलेली आहेत. मोठे मोठे भाषणं या निवडणुकांमध्ये झालेली आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या आश्वासनांची पूर्तता हे सरकार कसं करतं हे खऱ्या अर्थाने बघावं लागणार आहे. त्यांनी मगाशीच मी त्यांची मुलाखत बघितली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा उल्लेख करून ह्याही गोष्टी सांगितल्या की काही निर्णय मागच्या सरकारने चांगले घेतलेले आहेत. अर्थात हे
निवडणुकीच्या नंतर आज ते या गोष्टी सांगतायत. परंतु महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांनी जे काय आश्वासनं दिले किंवा जे काय घोषणा केल्या त्याची मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठी चिंता आहे की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश आम्ही करणार आहे. त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आज केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. केंद्रातही पूर्ण बहुमताने सरकार आहे, राज्यातही जवळजवळ पूर्ण बहुमताने सरकार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता धनगर समाजाला एसटी मध्ये समावेश करताना ते कशा पद्धतीने भूमिका पार पाडतात हे आता येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. नक्कीच. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू. आता हा टोल मुक्त महाराष्ट्र म्हणजे नेमका कसा करणार आहे? टोल सगळेच्या सगळे बंद करणार आहेत का? आणि ते करत असताना पहिल्याच मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की अनावश्यक टोल आम्ही बंद करू. म्हणजे पहिल्याच मुलाखतीमध्ये थोडंसं नरमाळीची भूमिका त्या टोल मुक्तीच्या बाबतीमध्ये दिसते आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही भारनियमन मुक्त महाराष्ट्र करू. त्यानंतर त्यांनी अनेक अशा घोषणा केलेल्या आहेत की ज्याची अंमलबजावणी या ठिकाणी कशा पद्धतीने ते करतात आता बघावं लागणार आहे. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने 95 सालचं सरकार बघितलेलं आहे, युतीचं शासन बघितलेलं आहे. त्यावेळेसही मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या होत्या की एनरॉनला आम्ही अरबी समुद्रामध्ये बुडवू. त्यावेळेसही घोषणा सांगितल्या होत्या की दाऊदला आम्ही फरफटत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणू. परंतु काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सरकार कसं काम करतं हे खऱ्या अर्थाने बघावं लागणार आहे. अळवणीजी हेच सगळे प्रश्न आहेत. एकीकडे जैतापूरचा प्रकल्प आणायचा पण शिवसेनेचा विरोधी आणि तुम्ही मात्र भारनियमन मुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलेलं आहे. एलबीटी आणि टोल रद्द करण्याचं म्हटलं जाते पण त्याच वेळी 50,000 कोटी नवीन प्रोजेक्टसाठी हवे. त्यामुळे उत्पन्न कसं तुमचं वाढणार आहे? आणि उर्वरित जे प्रश्न आहेत देवेंद्र फडणवीसच म्हणाले की आधीचे सगळे निर्णय राबवायचे म्हटले तर 50,000 कोटी लागणार आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे जो घटनात्मकच वेगळी तरतूद केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. कसं तोंड देणार आहे? तुमचं ऑप्टिमिस्टिक अजेंडा तर आहे पण रिअलिस्टिक अप्रोच असणार आहे? मला वाटतं निश्चितपणे या सगळ्याबद्दल रिअलिस्टिक अप्रोच आहे. एकतर ज्याचा उल्लेख आता आपण केलात की मगाची मुलाखत असेल किंवा मागच्या 1-2 दिवसामधला देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे जे काही वार्तालाप असतील टेलिव्हिजनवर पण आपण पाहिले तर एकतर त्यांनी सोल्युशन सुद्धा मांडलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 3 टर्म आमदार असताना ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये त्यांनी सरकारवर वचक ठेवला, आत्ता त्यांच्या सगळ्या वक्तव्यातून असं जाणवतंय की केवळ तेव्हा त्यांनी विरोधात भाषणं नाही केली तर तो जो काही अभ्यासू त्यांनी भाषणं केलेली आहेत त्याच्यात त्यांनी काही त्याच्याबद्दलचा सोल्युशन्स काय असू शकतील ह्याचाही विचार केलेला दिसतो. आणि मला असं वाटतं की ज्याचा वारंवार उल्लेख होतोय की केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रातही चांगली मतं आम्हाला मिळालेली आहेत. त्यामुळे एक जबाबदारी आहे, त्या जबाबदारीची जाणीव भारतीय जनता पार्टीला आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांची संपूर्ण टीम त्याबद्दल खूप सक्षम आहे. केंद्राचाही पाठिंबा मिळेल आणि काही चांगलं करण्याचा इरादा असल्यामुळे मला वाटतं की म्हणजे आळवणीची तुमची स्थिती अशी आहे आधी आघाडीचं करू न शकण्याचं कंपल्शन होतं आणि आता तुम्ही दोन्हीकडे असल्यामुळे तुम्हाला करून दाखवायचंच कंपल्शन असणार आहे. अशी विचित्र स्थिती आहे. आपण बाकीचे प्रश्न घेणार आहोत तुमच्याकडे. आघाडीने 15 वर्ष जी काही गडबड करून ठेवलेली आहे ती रातोरात बदल होणार नाही. परंतु निश्चितपणे त्या सगळ्यावर सोल्युशन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ यात काही शंका नाही. ते म्हणाले फडणवीस 100 दिवस आम्हाला अभ्यासातच जातील म्हणून. बहुधा ती त्याच्यावरतीच टिप्पणी असेल. गिरीश कुबेर जॉईन झालेले चर्चेमध्ये त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजबे सरांना, आजबे सर आता इतकी वर्ष आपण पत्रकारितेत इतक्या मुख्यमंत्र्यांना बघितलेलं आहे. आज 10-15 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे येत आहेत. काय तुमचं मत पडलं? पहिलं मत तर असं आहे की त्यांना अत्यंत प्रबळ राजकीय पाठिंबा आहे आणि तो केंद्रापासून आहे, पक्षातला आहे आणि भक्कम राजकीय परिस्थिती आहे. आता मी त्या डिटेल्समध्ये जात नाही पण ही पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर त्याचं प्रत्यंतर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये दिसतं आपल्याला. एक तर असं आहे की ते हुशार आहेत, चलाक आहेत आणि त्यांच्याकडे सूत्रबद्ध मांडणीची एक शिस्त आहे. त्यामुळे ते प्रत्येक प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती अत्यंत चांगल्या पद्धतीने देऊ शकतात, धोरणात्मक पद्धतीने देऊ शकतात, धोरणीपणाने देऊ शकतात. अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. त्या मला ह्याच्यामध्ये असं वाटतं की
आत्ताच्या परिस्थितीमध्ये आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी प्रश्नाला सामोरं जायला पाहिजे ते त्या पद्धतीने सामोरे गेलेले आहेत. त्यात काहीच वावगं आहे असं म्हणता येणार नाही. तो आशावाद हा माणसाकडे असला पाहिजे, कारण तो आशावाद असल्याशिवाय माणूस त्या परिस्थितीवर मातही करू शकत नाही. आणि त्याची काही विचारही केलेला असला पाहिजे, काही प्राथमिक स्वरूपाचा तरी विचार असला पाहिजे. तो विचार त्यांनी जरूर केलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सुरुवातीला जे त्यांचं हे आहे, आता अर्थात काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे गिरीश कुबेरांनी सुद्धा त्यांची संबंध मुलाखत जी होती ती एकतर शहरी प्रश्न, अर्थव्यवस्था, इंडस्ट्री याच्या संबंधामध्ये ती त्याच्या परिघाभोवतीच ती फिरत होती. याच्या पलीकडे सुद्धा एक महाराष्ट्र आहे जो ग्रामीण महाराष्ट्र आहे, किंवा ज्या महाराष्ट्राला जातीची, संस्कृतीची, परंपरेची वेगवेगळी हे आहेत, पैलू आहेत, त्या संबंधातले सुद्धा काही प्रश्न आहेत. त्यामुळं अर्थात या एका तासामध्ये त्या सगळ्या पैलूला सामोरं जाणं शक्य नव्हतं. हे मान्य करून मी असं म्हणेन की ज्या परिघाभोवती, ज्या परिप्रेक्षात त्यांना जे प्रश्न विचारले होते किंवा जी मुलाखत झाली ती तशी ती होती. त्यामध्ये काही धोरणीपणाने उत्तर पण होती, पण काही आश्वासक गोष्टी सुद्धा होत्या. हे मान्य केलं पाहिजे. गिरीश कुबेरांकडे जाऊयात. कुबेरांनी मगाशी ती मुलाखत घेतली होती, आपण बघितलेली सगळ्यांनी. कुबेर सर, देवेंद्र फडणवीसांशी बोलत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यकर्ता स्वयंसेवक फडणवीस आणि CEO फडणवीस याच्यापैकी कसं दिसलं तुम्हाला? नेमकं काय व्यक्तिमत्व जाणवलं आश्वासक म्हणे, काय याच्या सगळ्याचं कॉम्बिनेशन दिसलं? नाही, या शेवटचं म्हणाला तसं या सगळ्याचं एक अगदी समप्रमाणात केले गेलेलं एक मिश्रण त्या व्यक्तीमध्ये जाणवलं. याचं कारण असं की आपण शालेय पातळीवरती बघितलं असेल की वर्गामध्ये अत्यंत हुशार अशा वर्गवारीत बसणारी काही मुलं असतात. ती कधी गृहपाठ विसरत नाहीत, त्यांच्या वयांवरती शाईचे डाग पडत नाहीत, त्यांच्या कधी कागदाच्या घड्या पडलेल्या नसतात, गणवेश उत्तम असतो आणि ते शिस्तीने सगळे चाललेले असतात. केसाचा भांग वगैरे, कोंबडा वगैरे व्यवस्थित केलेला असतो. अशा वर्गवारीतनं जाणारा एक चांगला वर्ग असू शकतो. त्याचा अनुकरणीय काही गोष्टी असतात, त्या असतातच तशा वर्गातनं जाऊन तशा पद्धतीनं त्याची मांडणी करणं, तशा पद्धतीनं त्याची उत्तरं मिळवणं, हा या व्यक्तीमधला एक मला असं वाटतं की महत्वाचा गुण तो जाणवणारा आहे. आणि या क्षणाला त्यांना अपयशाची संधीच नाहीये. ज्या पद्धतीनं आता आजबी म्हणत होते तसं, ज्या पद्धतीने राजकीय पाठिंबा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी दोनदा ती विधानं केली की सरकार बचाने के लिए सरकार मत चलाइए असा स्वच्छ संदेश आहे, त्यामधला तो एक मूलभूत अर्थ होता. तो असा होता की सरकार वाचवण्यासाठी म्हणून तोडगे काही करावेत, तडजोडी काही कराव्यात, आणि ज्याला शरद पवारांनी वापरलेला शब्द म्हणजे ज्याला काही तोडपाणी करत फिरत बसावं, या स्वरूपाचं मला असं वाटतं त्यांची मानसिकता नाहीये. तसं करू नये अशा संदेशांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करायची संधी दिलेली आहे. त्यामुळे हे जर मुद्दे आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्याचा पुढचा काळ या नजरेतनं मला असं वाटतं बघायला हवा. प्रसन्न, आता जे गिरीश कुबेर म्हणाले ना की एकूण देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व असं आहे की शाळेतला अतिशय आदर्श विद्यार्थी जसा असतो ना, जो बाईंचा किंवा शिक्षकांचा लाडका असतो, जसं की मोदींचे लाडके विद्यार्थी असं ते फडणवीसांचं आत्ताचं एकूण चित्र आहे. पण अशी मुलं जी असतात ती वर्गातल्या इतर मुलांना बिलकुल आवडत नसतात. तर त्याच्यामुळं फडणवीसांना ही सगळी आव्हानं पुढची जी आहेत ती पेलताना वर्गातली त्यांच्या बाकीची बरोबरची जी पक्षातली मंत्रिमंडळातली जी बाकी मंडळी आहेत त्यांचं आपण नावडतं होणार नाही ना, ते आपल्याला विरोध करणार नाहीत ना, ते आपल्या पायात पाय घालणार नाहीत ना, हे सुद्धा फार जाणीवपूर्वक बघावं लागेल. आणि शिक्षकाचा लाडका विद्यार्थी आणि वर्गातल्या विद्यार्थी प्रिय विद्यार्थी याचा मिलाप करण्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर मग त्यांच्या पुढचे बरेचसे प्रश्न आपोआप सुटू शकतील असं मला वाटतं. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर नेमका हाच मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मोदींचा तर आशीर्वाद आहेच इकडे फडणवीसांच्या बाबतीत, पण त्याला पुढे ते ऍक्च्युअल सत्ता वापरण्यामध्ये कसा कन्व्हर्ट करू शकतील त्याही मुद्द्यांकडे आपण जाऊयात ब्रेक नंतर. पाहत राहा ABP माझा. Rupa Footline Socks, fashion at your feet. Kalbangi bangi o muna soni, eso kure saoni to muna soni, hahi mari
आसामचा 100% शुद्ध ताजेपणा जीवराज 9 चहा. Savson, world-class lubricants from Savita. हथेली पे रख ले है नई नवेली, तू लाखों संभाले चला चल चला चल. First Traveler, celebrate every journey. ओ जी मेरा पुत्र लेकर आया था 41 मेगापिक्सल फोन कनेडा से. बड़ा जूम शूम है जी इसमें. मेरी तो कुछ समझ में नहीं आता. क्या करूं मैं इसका? I see art in everything, but my phone camera, I need megapixel. बस इतनी सी बात. क्विकर पे जाओ, फोटो लगाओ, परफेक्ट बाया पाओ. बायोसेलर का परफेक्ट मैच मेकर. क्विकर क्विकर. नमस्ते बाबूजी. आयुष्मान भव. ओ बाबूजी क्या देखते हो, यही है नई परंपरा. Super faster than any old transport, you got to get to the airport. Look at the man, look at them drive, look at the new Sanskar. यही है नई परंपरा. Datsun Go. Big on power, mileage and space. Datsun Go. थोड़ा बड़ा सोचे. आम्ही फोन बनवला जगदर्शिकासाठी, टेक्निकी किड्यासाठी, पगारू श्रमिकसाठी, खेळवीरसाठी, तिला फोन करण्यासाठी किंवा त्याला. कारण टेक्नॉलॉजी भेदभाव करत नाही, ती सगळ्यांची असते. प्रेझेंटिंग नवीन मायक्रोमॅक्स कॅनव्हस नायट्रो. नाव एव्हरीवन कॅन. संतूर बॉडी लोशन. उप्स. चिकटू आज ऑफिस मध्ये चेक आणि लोशन गॉन. नवीन संतूर बॉडी लोशन हे त्वचेत लवकर शिरतं आणि यातील नैसर्गिक चंदन आणि सकुराचा अर्क खोलवर पोषण देतं, ज्यामुळे त्वचा बनते कोमल आणि मऊ. तुझी त्वचा किती सॉफ्ट साफ. तुझ्यासारखीच संतूर बॉडी लोशन. ह्या दिवाळीत काय काय चेंज करणार? पेंट, फर्निचर, कपडे किंवा CFL ला LED ने चेंज करा. LEDs वापरले तर बचत होईल. आणि बचत होईल तर लक्ष्मी पण येईल. फिलिप्स LED चेंज करा, सेव्ह करा. Innovation and you. Philips. Your continuous trust and support has been making us grow year on year. Star Health Insurance, for all the health insurance needs. Star Health Insurance, the health insurance specialist. निशा, जिच्या एका हलक्या फुलक्या LOLने पूर्ण फेसबुक हेलावून जायचं, त्या महान सोशल बटरफ्लायचा वर्ल्ड फेमस पाऊट आज डाऊट मध्ये आहे. बघा कशी ही सुंदर, सोज्वळ, सोशली सुसंस्कृत मुलगी भयंकर रसरशीत रंगढंगात या कठोर काळतोंड्या समाजाबरोबर न बोलता ओरडून आरडून विनवणी करते. अर्धा तास झाला प्रोफाईल पिक्चर बदलून. कुणीतरी 1 लाईक तर द्या ना बाबा. शेवटी माणूसच माणसाच्या कामाला येईल ना भाऊ. चालू ठेवा भलेपणाचा सप्लाय. जर टाटा डोकोमोवर मिळत आहे इतका तुडुंब डेटा, तर संकोच कशासाठी? ओपन अप. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे सरकार, अजेंडा आणि आव्हानं. या मुलाखती दरम्यान जी गिरीश कुबेरांनी घेतली फडणवीसांची, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्याचा उल्लेख दोनदा केला फडणवीसांनी, की मोदींनी मला आशीर्वाद दिलेला आणि सल्ला दिलेला आहे की सरकार वाचवण्यासाठी सरकार चालवू नको. याला फार मोठा अर्थ आहे. राजू सर, याच्यातून नेमका काय अर्थ काढायचा? कोणत्या प्रकारचं शासन, डिसिसिव्ह का डॉमिनेटिंग? प्रसन्न, आपण गेल्या 15 वर्षामध्ये जे बघितलं ते आघाडीचं सरकार होतं. ज्या सरकारचा सगळा जो 15 वर्षाचा जो कारभार होता तो सरकार चालवण्यासाठीचाच होता. आणि त्याच्यामुळं अनेकदा अनेक निर्णय घेण्याची इच्छा असतानाही, घेण्याची क्षमता असतानाही घेतले गेले नाहीत. आणि आत्ताची जी स्थिती आहे, जेव्हा आघाड्यांचं सरकार येतं त्यावेळेला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस मग काम करायला लागतात की तुम्हाला इच्छा असून सुद्धा अनेक गोष्टी करता येत नाहीत. मोदींच्या बाबतीत केंद्रामध्ये किंवा आता महाराष्ट्राच्या बाबतीत भाजपच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये स्थिती जी आहे ती ज्या प्रकारचा कौल जनतेकडून मिळाला आहे त्या पार्श्वभूमीवर खरं तर निर्णय घेणं हे खूप सोपं आहे. आणि असं आहे की लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या गेल्या
15 वर्षातल्या त्याहीपेक्षा गेल्या खरं तर 5-7 वर्षांमधला जो कारभार केंद्रातला आणि राज्यातला बघून लोकांच्या ज्या विरोधी पक्षांच्याकडून अपेक्षा होत्या त्या मतपेटीतून लोकसभेला आणि विधानसभेला प्रकट झाल्या. आता अशा परिस्थितीमध्ये स्थिती अशी आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी सुद्धा त्याची तुम्हाला चांगली फळं मिळू शकतात. पण ह्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा जर तुम्हाला दर खेपेला तुमच्या मित्रांकडे बघावं लागणार असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घेता येणार नसतील, लोकांना ज्या प्रकारची ऍक्शन हवी आहे ती जर ऍक्शन तुम्हाला घेता येणार नसेल तर मग तशा लुळ्या पांगळ्या सरकारमध्ये त्या प्रकारचं सरकार चालवण्यामध्ये अर्थ काय असा त्याचा एक अर्थ आहे. आता पृथ्वीराज चव्हाणांनी जो काय त्यांना 3 वर्षाचा कार्यकाळ मिळाला साधारणपणानं, त्याच्यामध्ये 4 वर्षाचा, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची त्यांची एक इमेज झाली होती एक स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून. पण दिसलं असं होतं की अनेकदा अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून सुद्धा ते आघाडी धर्माच्या मुळे करू शकले नव्हते, ज्याचं त्यांनी नंतर काही वेळेला त्यांनी ते बोलूनही दाखवलं. आता मला असं वाटतं की त्या अर्थानं त्यांना म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना ज्या प्रकारचा कारभार अपेक्षित होता राज्याचा चालणं, तो चालवण्याची संधी आता देवेंद्र फडणवीसांना आलेली आहे. त्या अर्थानं पृथ्वीराजांचे ते वारसच ठरतील असं म्हणायला पाहिजे. आता हे करताना ज्या अडचणी ज्या समस्या पृथ्वीराज चव्हाणांना आल्या त्याच प्रकारच्या जर समस्या येणार असतील तर तशा सरकारमध्ये बसण्यापेक्षा तसं सरकार चालवण्यापेक्षा आपण बाहेर पडलं पाहिजे अशी जर मोदींची धारणा असेल तर ती त्यांनी बोलून दाखवली. आणि त्याच्यामुळं आत्ताची स्थिती सुदैवानं तशी नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही सरकार नाही चाललं तरी हरकत नाही पण तुम्ही निर्णय घ्या असं सांगितलं. आता त्याच्यामध्ये एक जर तरचा छोटासा मुद्दा असा आहे की आता भाजप बहुमताच्या अगदी जवळ आहे आणि सरकारला धोका नाहीये हे स्पष्ट आहे. त्यामुळं अशी भूमिका ते घेऊ शकतात. जर समजा भाजपच्या जागा 100च्याच आसपास असते आणि 50-60 जणांची गरज सरकारला भासत असती तर अशी भूमिका त्यांनी घेतली असती का हा परत एक चर्चेचा विषय होईल. पण जी परिस्थिती नाहीच आहे त्यामुळं त्या जर तर मध्ये जाण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं. सत्यजित आंबेकडे जाण्यापूर्वी बहुधा गिरीश कुबेर यांना काही मुद्दा मांडायचा होता. कुबेर सर. पण एक राजू म्हणतात त्याच ते अगदी बरोबर. त्याच्याच पुढे एक फक्त मला मुद्दा मांडायचा आहे की पृथ्वीराज चव्हाण यांची एक वेगळ्या अर्थाने जी एक परंपरा आहे ती मला असं वाटतं इथे पुढे सुरू राहील अशी अपेक्षा नक्कीच करायला हरकत नाही. फरक जर त्यातला कुठला असेल तर तो अतिशय महत्वाचा आहे की तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाचा पाठिंबा नव्हता, त्यांच्या मागे पक्ष नव्हता आणि अर्थातच त्याच्यामुळे आघाडीचा पक्ष असलेला राष्ट्रवादी असायची शक्यताच नव्हती. यांच्या बाबतीत बरोबर उलट आहे. यांच्या मागे पूर्णपणे पक्ष आहे, पक्षाचं नेतृत्व आहे. त्यामुळे मगाशी ते मी विधान केलं की त्यांना अपयशाची संधीच नाहीये. यांना ज्या सगळ्या अपयशाच्या शक्यता असतात त्या बुजवल्या गेल्यानंतर सत्ता हातामध्ये आलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांना कामकाज करावंच लागेल आणि इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला ही विल हॅव टू डिलिव्हर अशा स्वरूपाचं मला असं वाटतं ते अपेक्षा करायला हरकत नाही. सत्यजित. नाही, मला असं वाटतं की मगापासून जी चर्चा आपली सुरू आहे की दिल्लीवरून त्यांना प्रचंड असा चांगला पाठबळ आहे, पाठिंबा आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्यांनी आता लवकरात लवकर इलेक्शन मोडमधून बाहेर आलं पाहिजे. बरं. कारण आता बघितलं असं आपण की दिल्लीमध्ये सरकार भाजपचं आलं, 100 दिवसामध्ये अनेक गोष्टींचे शब्द त्यांनी लोकांना दिले होते परंतु ते शब्द पाळले गेले नाही. 100 दिवसामध्ये महागाई कमी करू, 100 दिवसामध्ये काळा पैसा वापस आणू, अनेक गोष्टीचे शब्द नरेंद्र मोदीजींनी दिले होते. परंतु अजूनही ते निवडणुकीच्याच मोडमध्ये आहेत आणि अजूनही ते डिलिव्हर करत नाही. अल्टिमेटम देताय तुम्ही, 100 दिवसाचा अल्टिमेटम देताय नव्या सरकारला तुमचा पक्ष. 100 दिवसाचा अल्टिमेटम 100 दिवसाचा 100 नाही 100 दिवसाचा असं नाही परंतु आता ते सरकारमध्ये आहे, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे मंत्रिमंडळ आहे. त्यांनी ताबडतोब निवडणुकीच्या मोडमधून बाहेर येऊन आता डिलिव्हर करायला सुरुवात केली पाहिजे. बरं. अळवणीजी. नाही, काँग्रेसला निवडणुकीच्या आठवणी नको असतील हे मी समजू शकतो की दोन्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांची जी परिस्थिती झाली त्यामुळे त्यांना लवकरात लवकर ते इलेक्शनमधून बाहेर पडायची इच्छा आहे. परंतु मला असं वाटतं की आपली जी चर्चा सुरू आहे राजकीय पाठबळ दिल्लीचं जे आहे ते महत्वाचं यासाठीच आहे. ते पृथ्वीराज चव्हाणांना पण होतं ना दिल्लीचं पाठबळ, किंबहुना त्या पाठबळावरच ते इथे आले होते. परंतु त्या राजवटीत आणि आताच्या मध्ये फरक हा आहे की दिल्लीचं सरकार सुद्धा हलणारं सरकार आहे, दिल्लीचं सरकार सुद्धा काहीतरी करणारं सरकार आहे आणि त्यामुळे असे निर्णय घेणारं दिल्लीचं जे सरकार आहे त्याचा जेव्हा पाठबळ राज्याच्या नेतृत्वाला मिळतो
तेव्हा निश्चितच त्याचा आळवणीची अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो जसं त्यावेळी युपीएच्या काळामध्ये बिहारसाठी किंवा यांच्या एक मोठा 500 वगैरे काही हजार कोटी एकदम मोठं पॅकेज दिलं जायचं. आज महाराष्ट्राकडे असे स्वतःचे प्रश्न आहेत. रेल्वे लाईनचे प्रश्न तर अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून 50-60 वर्षात आमचे तेच प्रश्न आहेत. हे आता धडाडीने मार्गी लागतील अशी आशा बाळगायची असा तुमचा दावा आहे? मला वाटतं निश्चितपणे असा विचार करायला हरकत नाही. दिल्लीवरून जे जे काही व्हायला हवं त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होतील. त्या मागच्या राजवटीत होत नव्हत्या. काँग्रेसचंच वरचं सरकार आणि खालचं सरकार असताना सुद्धा ज्या तक्रारी होत्या राज्यातल्या त्यांच्या नेत्यांच्या त्या याच होत्या. त्यामुळे तो फरक निश्चितपणे आता असणार आहे. आणि पुन्हा एकदा की देवेंद्र फडणवीस यांना केवळ दिल्लीचा पाठबळ असं मी म्हणणार नाही. त्याचे पुढे जाऊन आज ज्या पद्धतीने 35-40 हजार लोक त्या शपथविधी पाहायला आले, मला वाटतं की ह्या सगळ्याचं सुद्धा एक संघटना, खूप मोठी संघटना आपल्या सोबत आहे याचा सुद्धा कॉन्फिडन्स असणार आहे जो पृथ्वीराज चव्हाणांना नव्हता. असा तुमचा दावा आहे? बिलकुल सर. मला खरं तर हसबँडकडे जायचं होतं पण त्यापूर्वी सत्यजित यावरती काय टिप्पणी? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की जसं तुम्ही बोलले की बिहारसाठी किंवा अन्य राज्यांसाठी जे पॅकेज आले, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मुद्दा केला होता की महाराष्ट्र हे दिवाळखोरीतलं राज्य आहे आणि मग या दिवाळखोरीच्या राज्यामधला मुख्यमंत्र्याचा शपथविधी आज आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. कशा शाही पद्धतीने, आता त्याला किती खर्च झाला आणि कोणी केला तो वेगळा मुद्दा आहे. परंतु या दिवाळखोरीतलं जर खरंच हे राज्य असेल तर त्याला काढण्यासाठी केंद्रातलं सरकार आता नेमकं काय करणार आहे, बरोबर आहे, हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागणार आहे. आणि हे बघण्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या मोठ्या अपेक्षेने लोकांनी एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीला दिलेली आहे. कुबेरांकडे जाण्यापूर्वी आजबे सर, काही प्रश्न असतात की खूप नाजूक आहेत, त्यांना हात लावणं हा सुद्धा हात चटका लागण्यासारखा आहे. उदाहरणार्थ शिवस्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याला काही 1000 कोटींची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अपूर्ण आहे, जमीन एक्वायर केलेली आहे. कामगारांच्या घराचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नांना कसं फेस करणार? पैशाचं सोंग आणता येत नाही काही केल्या. नाही, हे आपण म्हणालात की शिवाजी महाराज स्मारक, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, तर याला काही फार पैसे लागतील असं मला वाटत नाही. मराठा आरक्षण राबवणं बाकी आहे अजून. मराठा आरक्षण त्याचा GR काढलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता त्या प्रश्न असे आहेत की आता महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक ताणतणाव आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणावरून जे सुरू झालेले आहेत, उदाहरणार्थ धनगरांचं आरक्षण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत नाजूक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न म्हणजे दलितांवरचे हल्ले पण आहेत, दलितांवरचे हल्ले वगैरे असे अनेक नाजूक प्रश्न आहेत आणि त्या संबंधामध्ये बेधडकपणे म्हणजे त्याच्या संबंधामध्ये काही खबरदारी न घेता निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनं दिली गेली विरोधी पक्षातर्फे, म्हणजे BJP तर्फे, भाजप, विशेषतः भाजप तर्फे. त्यामुळे ते कशी पूर्ण करणार ही त्याची कसोटीच लागेल. म्हणजे असं आहे की तुम्ही संख्याबळाच्या जोरावर, बहुमताच्या जोरावर राज्य आणि केंद्राने जर अशा पद्धतीचं जर केलं किंवा एखाद्या जातीला एखाद्या जमातीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, अख्ख्या देशामध्ये त्याचे पडसाद उमटतील. हे काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्या काही केल्यात, म्हणजे तुम्ही हे केलेलं आहे त्याच्या संबंधामध्ये फार मार्ग काढणं अवघड आहे. पण त्यांनी अर्थात त्या आता ज्या पद्धतीची आश्वासनं त्यांनी दिलीत, म्हणजे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गव्हर्नन्सच्या संबंधामध्ये साध्या साध्या गोष्टींमधून रिलीफ देणं, या गोष्टी लोकांना अत्यंत आवडतील, यात काहीच वाद नाही. पण प्रश्न असा आहे की आता उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो की शेतीची उत्पादकता वाढवली, म्हणजे MSP वाढवण्यापेक्षा शेतीची उत्पादकता वाढवावी, तर हाच NDAचं जेव्हा पहिलं गव्हर्नमेंट आलं होतं त्यावेळेला हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे MSP वाढवली नाही, फार कमी प्रमाणामध्ये वाढवली. त्याचा परिणाम असा झाला की देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं आणि भारताला बाहेरून अन्नधान्याची आयात करण्याची पाळी आली. प्रश्न असा आहे आता की तुम्ही कोरडवाहू भागातली आपल्याकडे सातत्यानं ह्याची प्रॉडक्टिव्ह वाढवण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत आणि या पुढेही करावं लागतील. मला त्याचं महत्व हे कमी करायचं नाही कुठेही, पण त्याला एक शेवटी नैसर्गिक मर्यादा असते आणि त्या मर्यादेवर मात करून पुढे जाताना तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवर हे न करता त्याच्या संबंधामध्ये तुम्हाला
काही प्रमाणामध्ये MSPवर अवलंबून राहावं लागतं असं मला वाटतं. आणि नेमके तेच मुद्दे कुबेर सर मी आपल्याकडे येतोय. सिंचनाला नैसर्गिक काही मर्यादा आहेत महाराष्ट्रातले, इकडच्या कृषी उत्पादन आणि इकडच्या विविध पट्टे त्यांचे काही मर्यादा आहेत, उद्योग किती वाढू शकतात याला मर्यादा आहेत. अशा वेळी जे दावे आतापर्यंत विरोधी पक्षात बसून करणं सोपं होतं. आपण सगळे पत्रकारात आपण याच मुद्द्यांवरती वाभाडे काढलेले आहेत. आज जेव्हा फडणवीस हे मुद्दे मांडत होते त्यांचा ऑप्टिमिझम हा रिअलिझम मध्ये कसा जाणवू शकतो, काय आव्हानं वाटतात तुम्हाला? हो नाही, डाव्यांचा विरोध सोडा, खुद्द परिवारामध्ये याला विरोध आहे. त्यांनी आता फडणवीसांनी हा मुद्दा घेतला कामगार कायद्यातल्या सुधारणांचा. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी ज्या वेळेला घेतला तेव्हा भारतीय मजदूर संघ आणि संघप्रणित ज्या संघटना आहेत त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे राजकीय वास्तव आणि तत्वज्ञान किंवा तात्विक भूमिका याच्यामधला एक बराच मोठा पल्ला असतो आणि तो अनुत्तरित असतो. त्या मधल्या एखाद्या दरीमध्ये काहीच कोणाची व्यवस्था असू शकत नाही, काही संपर्क असू शकत नाही. हा जो भाग आहे हा आव्हानात्मकच आहे. तो फडणवीसांना नाही, मोदींना सुद्धा. कुठल्याही ज्याला आर्थिक सुधारणा घडवून आणायचे त्याला कामगार कायद्यात ते म्हणाले की मोठ्या प्रमाणावर मी सुधारणा करणार आहे, ते करू शकतील, राबवू शकतील, हा भाग वेगळा. पण खुद्द परिवारातच त्याला किती मोठा विरोध होणार आहे हा मला असं वाटतं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरती आदर्श काय असायला हवं आणि वास्तव काय आहे हा भाग हा प्रत्येक टप्प्यावरतीच उमटतो. खुद्द राजीव गांधींना काँग्रेसचं जेव्हा सरकार आलं, अतिशय राक्षसी बहुमताने जेव्हा सरकार आलं तेव्हा त्यांना सुद्धा असं म्हणावं लागलं की 85 पैसे एका रुपयातले हे व्यवस्थेमध्ये जातात, फक्त सामान्य माणसापुढे 15 दिवसात. त्यांना हे वास्तव जाणवलेलंच होतं की संपूर्णपणे परिवर्तन हे होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की त्यांना याची जाण असेलच. त्यामुळे ती जाण घेत, लक्षात घेत, त्याचा अंदाज घेतच त्यांना पावलं पुढे टाकावी लागतील. एका वेळी किती जणांना शत्रुत्व करायचं हे मला असं वाटतं राजकीय अस्तित्व आणि राजकीय टिकण्यासाठी याचं उत्तर त्यांना मला असं वाटतं की महत्वाचं ठरेल. एक शेवटची कमेंट राजू सरांकडे. राजू सर, अजितदादा बेरकी अशी व्यक्ती होती, त्यांना माहित होतं कशा प्रकारे थोडी टगेगिरी कारण होईना प्रशासन वाकवायचं असतं ते. पृथ्वीराज चव्हाण खमके होते. देवेंद्र फडणवीसांना तुम्ही कसं पाहता? नाही, मला आजचं देवेंद्र फडणवीसांचं जे आजच्या दिवसभरामधला जो त्यांचा वावर होता किंवा आजचं जे त्यांचं बोलणं होतं ते मला प्रामाणिक वाटलं. आता गिरीश कुबेर जे म्हणाले तसं की आता त्यांचं वरकरणी तरी प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर आहे असं कागदोपत्री तरी दिसतं. पण थिअरी आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये अनेकदा खूप मोठं अंतर असू शकतं आणि त्याच्यामुळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न खूप गंभीर आहेत. त्या प्रश्नांना खूप वेगवेगळे पदर आहेत. ते कागदावर मांडताना किंवा बोलताना काही वेळेला फार सोपे वाटू शकतात. प्रत्यक्षामध्ये त्या प्रत्येक प्रश्नातनं इतके उपप्रश्न निर्माण होणार आहेत की ते सोडवता दमछाक होऊ शकेल अशी स्थिती आहे. पण जर प्रामाणिकपणानं प्रयत्न केले, जर त्याच्यामध्ये चिकाटी ठेवली, त्याच्यामध्ये जर कल्पकता दाखवली तर अवघडातले अवघड प्रश्न सुद्धा सुटू शकतात. अर्थात त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस किती यशस्वी होतात आणि मुळामध्ये यशस्वी होतात का हे आता आपल्याला पुढचं 5 वर्ष त्याच्यासाठी त्यांना दिलेली आहेत. आपण एक नवीन करिअर म्हणूया एका नव्या मुख्यमंत्र्याचं सुरू होते जे तरुण आहे, तरुणांच्या इच्छा आकांक्षा जाणणारं असं ते आत्ताचं नेतृत्व दिसतंय. तर त्याच्यामध्ये त्यांना किती यश मिळतं ते बघू आपण. नाही मिळालं तर जर त्यांना ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर पूर्ण करण्यामध्ये त्यांना अपयश आलं तर आपण आहोतच. मग जे आपण इतरांच्या बाबतीत केलं ते त्यांच्या बाबतीत करावंच लागेल आणि त्यांना हे सगळं ध्यानात घेऊनच पुढचं त्यांचा परफॉर्मन्स आहे तो द्यावा लागेल. आणि अपेक्षांसह देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा आणि या सगळ्या मान्यवरांना त्यांनी कार्यक्रमात भाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा.